मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 2026 मधली नवीन वर्षाची आताची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींकरिता सर्वात दिलासादायक सुखद बातमी, सुखद धक्का आहे हा. कारण की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून अडचणी येत होत्या, केवायसी होत नव्हत्या, पोर्टल बंद होती, केवायसी चुकलेल्या होत्या. तर त्या सर्व लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार आहे आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या चॅनलवर, भारत का लाल NK अग्रवालवर. तर हो लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता एक गोड बातमी घेऊन आलेली होती. गोड बातमी अशी आहे की तुमची केवायसी परत चालू झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की केवायसीचं पोर्टल सुरू झालेलं आहे आणि तुम्ही विचारता तर मग ते कधीपर्यंत करायचं, कधी चालू झालं? चालू झालं आणि 31 मार्च 2026 पर्यंत चालू राहणार आहे. आता तुम्हाला तुमच्या त्या पोर्टलवर जाऊन केवायसी सुद्धा करता येणार आहे. सोबतच ज्यांच्या केवायसी चुकलेल्या आहेत त्यांना सुद्धा केवायसीची दुरुस्ती सुद्धा करणार आहे. फक्त आता सांगायचं तात्पर्य एकच आहे की या अगोदर ज्याप्रमाणे तुम्ही घाई केली त्याप्रमाणे घाई करू नका आणि केवायसी करत असताना शांत दिमागाने लागलंच तर कुणाला तर विचारपूस करून घ्या. प्रश्न उत्तर काय करायचं काय नाही, चांगल्या नेटवर्कमध्ये राहा. जर मोबाईलवरून करत असाल तर चांगल्या ठिकाणी चांगली रेंज असली पाहिजे आणि सक्सेस झाल्याच्या नंतरच त्यामधून बॅक यायचं आहे. या व्यतिरिक्त लाडक्या बहिणीच्या केवायसीच्या पोर्टलच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील, काही अडचणी असतील, नक्कीच प्रश्न विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला येत असलेल्या अडचणीकरिता, प्रश्नाकरिता सहकार्य करेन. तुमच्या प्रतिक्रियेला प्रतिक्रिया नक्कीच देईल, तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देईल. तर लाडक्या भगिनींनो, ही सर्वात मोठी, सर्वात आवश्यक एक चांगली बातमी, चांगली गोष्ट आहे की तुम्हाला केवायसी करण्याकरिता परत संधी मिळालेली आहे. खूप महाराष्ट्र राज्यातून लाखो, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो बहिणी कमेंट करत होत्या, केवायसी पोर्टल चालू करा, केवायसी पोर्टल चालू करा, केवायसी चालू करून द्या. आणि आता कुठे ना कुठे त्या मागणीला यश मिळालेलं आहे. उशीर झाला असेल हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, परंतु आता कुठे ना कुठे या सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे. त्यांच्या केवायसी मधली जी खरी माहिती आहे ती नोंदवता येणार आहे. जी चुकी झालेली आहे त्या चुकीकरिता, त्या चुकीची दुरुस्ती सुद्धा करता येणार आहे. लाडक्या भगिनींनो, ही खरोखर अक्षरशः तुमच्याकरता खूप मोलाची. पैसे मागे पुढे होतील एखादा 2 महिना ते चालेल, परंतु एकदा तुमची केवायसी होणे तुम्ही पात्र आहात आणि तुमचा हप्ता सुरळीतरित्या चालू होणे हे खूप लाख मोलाचं होतं लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली गोड बातमी, अपडेट, माहिती नक्कीच आवडली असेल, लाख मोलाची वाटली असेल आणि विश्वासार्ह तर आहेच. थोडासा वेळ घ्या, विश्वासार्ह माहिती आहे. मी तुम्हाला वेळोवेळी अनुभव घेतल्याच्या नंतर, खात्री केल्याच्या नंतरच तुम्हाला माहिती देतो. अक्षरशः शासन निर्णय निघालेला आहे, त्यामुळे यामध्ये काही फेक नाही, खोटं नाहीये, काही नाहीये. थोडासा वेळ लागू शकतो तुम्हाला, एक दिवस, आज उद्या, परंतु वेळ घ्या आणि शांततेने ही केवायसी तुम्हाला करायची आहे, जेणेकरून परत एकदा नुकसान होणार नाही किंवा परत संधी मिळेल की नाही याची शाश्वती, याची खात्री आपल्याला राहणार नसणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, याप्रमाणेच नेहमी मी तुमच्यापर्यंत विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता, आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला विश्वास असेल, विश्वासार्हता वाटत असेल तर नक्कीच, आणि ज्या कोणी लाडक्या भगिनी, माता भगिनी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सुद्धा वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत ही अशी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि तुमच्या आमच्या सर्व इतर महाराष्ट्रभरातील तमाम लाडक्या भगिनींना, ज्यांची केवायसी राहिली, ज्यांच्या केवायसी चुकल्या, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सहकार्य होईल, त्यांना सुद्धा मदत मिळेल, ही गोड बातमी मिळेल, ही अपडेट मिळेल आणि ते सुद्धा तुमचे धन्यवाद, तुमचे आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तर लाडक्या भगिनींनो, तोपर्यंत धन्यवाद.